दरम्यान नोटाबंदीनंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बँकांकडे जमा करण्यासाठी आणखी एक संधी सरकार का देत नाही असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलाय। विशेष म्हणजे परभणीतील 2 शेतकऱ्यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं हा सवाल उपस्थित केलाय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं जुन्या नोटांसंदर्भात? ज्ञानदा, खरं तर नोटबंदीचा निर्णय जो आहे तो सरकारनं ज्या अनपेक्षितरित्या जाहीर केलेला होता त्याच्यानंतर त्या काळामध्ये अनेक लोक असे होते की ज्यांना त्या काळामध्ये आपले स्वतःच्या कष्टाचे पैसे जे आहेत ते बँकामध्ये जमा करता येऊ शकलेले नव्हते। आणि आज या संदर्भामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती, देशभरातल्या जवळपास 6 जणांची अशा पद्धतीची याचिका होती आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले परभणीचे 2 शेतकरी आहेत। या 2 शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनचे जवळपास 5.5 लाख रुपये जे आहेत ते बँकांमध्ये नोटबंदीची जी मुदत होती 30 डिसेंबर तोपर्यंत जमा करता येऊ शकलेले नव्हते आणि त्यामुळं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। आणि या याचिकेवरती सुप्रीम कोर्टामध्ये आज जेव्हा सुनावणी होत होती तेव्हा सुप्रीम कोर्टानं सरकारला अक्षरशः खडसावलेलं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या व्यक्तीचे पैसे जमा करण्यापासून कसं काय रोखू शकता। ज्या वकिलांनी म्हणजे दिलीप तौर हे या केसमध्ये वकील होते ते आता माझ्यासोबत आहेत, ते या केस संदर्भातली अधिक माहिती सांगतील। प्रशांत, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। हॅलो, प्रशांत, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया। तर ऍक्च्युली जे काही पहिलं नोटिफिकेशन इश्यू केलेलं होतं गव्हर्नमेंटनी 8 नोव्हेंबर 2016, त्या नोटिफिकेशनच्या दिवशीच पंतप्रधानांनी एक संदेश दिला होता की जे लोक ह्या ठराविक कालावधीमध्ये पैसे भरू शकणार नाहीत अशा लोकांसाठी परत आम्ही एक थोडीशी मुभा देऊन त्यांना एक वेळ देण्यात येईल, टाइम देण्यात येईल, तर त्यांनी घाई करू नये अशा प्रकारचं पंतप्रधानांनी त्यांच्या एका स्पीचमध्ये 8 नोव्हेंबरच्या स्पीचमध्ये म्हटलं होतं। आणि नोटिफिकेशनचा जो क्लॉज नंबर 9 आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख होता की ज्या लोक ह्या टाइम मध्ये पैसे भरू शकणार नाही त्यांना आम्ही नंतरचा वेळ देऊ। आता हे माझे जे काही पर्टिक्युलर क्लायंट आहेत ते शेतकरी आहेत परभणी जिल्ह्यामधले, यांनी त्या काळामध्ये सोयाबीन विकून काही अमाऊंट त्यांच्याकडे होती, ही अमाऊंट टॅक्स अथॉरिटीजनं सीज केली होती आणि ती सीज केलेली असल्यामुळे ह्या विंडो पिरियडमध्ये ते शेतकरी पैसे डिपॉझिट करू शकले नव्हते। परंतु ह्या सगळ्या तपासणीनंतर टॅक्स डिपार्टमेंटच्या हे लक्षात आलं की त्यांची शेतीचीच कमाई आहे आणि त्यांना ते पैसे वापस दिले टॅक्स डिपार्टमेंटला। बाय दॅट टाइम हा जो विंडो पिरियड गव्हर्नमेंटला दिलेला होता पैसे डिपॉझिट करायचा तो संपून गेला। त्यामुळे हे शेतकरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे गेले, त्यांना विनंती केली। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना असं सांगितलं की आमच्याकडे 30 डिसेंबर 2016ला एक दुसरं नोटिफिकेशन सरकारनं काढलंय आणि त्याच्यामध्ये जे लोक देशाच्या बाहेर गेलेले आहेत त्यांनाच फक्त ती परमिशन मिळेल डिपॉझिट करायची असं त्यांना सांगण्यात आलं। मग हे सगळं बघितल्यानंतर आम्ही इथे पिटिशन केलं सुप्रीम कोर्टमध्ये आणि हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की यामध्ये शेतकऱ्यांची काहीच चूक नाहीये, कारण हा पैसा त्यांच्याकडे नव्हता, हा गव्हर्नमेंटकडे होता त्या पिरियडमध्ये। आणि जे पहिलं नोटिफिकेशन आहे ते पहिलं नोटिफिकेशन क्लिअरली सांगत आहे की तुम्ही जर ह्या वेळेत डिपॉझिट करू शकले नाही तर तुम्हाला परत मुभा देण्यात येईल। आणि ह्या विश्वासाखाली, गव्हर्नमेंटनं दिलेल्या विश्वासाखाली शेतकरी आणि असे असंख्य लोक तसेच पैसे ठेवून बसलेले होते। परंतु जो 30 डिसेंबरचा नोटिफिकेशन आला त्यामध्ये कम्प्लिटली गव्हर्नमेंटनं यू टर्न घेतला आणि फक्त देशाच्या बाहेर असणाऱ्या लोकांना मुभा दिली, परंतु देशामध्ये असलेले असे असंख्य लोक आहेत की जे पैसे त्यांच्याकडे होते पण डिपॉझिट करू शकले नव्हते, अशा लोकांना त्यातून ह्या नोटिफिकेशन वगळण्यात आलं। हे सगळं कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टानं सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटला संधी दिली की जर तुम्ही हा विंडो पिरियड जर एक्सटेंड करत नसाल तर आम्हाला सांगा, नाही जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला योग्य मार्गाने हे नोटिफिकेशनच बरखास्त करावं लागेल। आणि पुढची तारीख त्यांनी 18 जुलै ठेवलेली आहे। निश्चितपणे या सगळ्या संदर्भात आणि आज सुप्रीम कोर्टाने जी विचारणा केलेली आहे ती खूप महत्त्वाची म्हणावी लागेल। खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल।